क्वचित अशा काही घटना मनाच्या विरुद्ध बघायला मिळतात बरं का. मी नेहमी सांगत असते, मुलं कशी जरी असली तरी एक आई, एक वडील कधीही त्या मुलांना सोडत नाहीत. पण आजची कहाणी जरा माझी वेगळी आहे आणि ही माझ्या प्रत्येक गोष्टीत सत्य घटना असते. तर ही कलियुगातली आई आहे, जी की मुलांना मुलगा दोन्ही पायाने अपंग असतो आणि नवरा म्हणजे त्या मुलाचे वडील, हिचा नवरा वारलेला असतो. मग ही आपल्या सासूबरोबर त्या मुलाच्या आजीबरोबर राहत असते तर तिला ह्या मुलाचा बोज वाटायला लागतो. मुलगा रडत असतो, आई मला सोडून जाऊ नको, मी कसं राहू, मी काय करू, मी कसं तुझ्याशिवाय जगू, मला दोन्ही पाय नाहीत, मी तुझ्यावरती अवलंबून आहे. पण आईला त्याची दया येत नाही. आई त्याला सोडून निघून जाते. निघून गेल्यानंतर त्याची आजी त्याचं सगळं करते. मग जोपर्यंत आजीला पण टेन्शन येतं, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या मुलाचं कसं होणार. तो ना बाहेर जाऊन काम करू शकतो ना काय, म्हणजे त्याला इतर मुलांसारखं जगता येत नाही. खूप जास्त टेन्शन असतं. तर तो मुलगा पराक्रमी असतो. असंच बसत बसत म्हणजे अंगणात जाऊन खेळत खेळत काय करतो की मातीची जी माती असते, ती माती आणि कागद ह्या दोन्हींचं मिश्रण करून तो एक मस्त अशी मूर्ती तयार करतो. एवढी छान मूर्ती बनवतो तो. आणि त्या रस्त्यानं जाताना एक माणूस त्या मूर्तीकडे बघतो आणि त्याला ती प्रचंड आवडते मूर्ती. तो मुलाजवळ जातो आणि त्याची कला बघून तो इतकं म्हणजे प्रोत्साहित होतो आणि त्या मुलाला म्हणतो, बाळ हे तू बनवलंस? तर तो म्हणतो, हो मीच बनवलंय ते. तर अशा मूर्त्या तुला बनवता येतील का? तो म्हणतो, हो मी म्हणजे मी बनवतो, हे बसून बसून काय करायचं म्हणून मी हे करत होतो. तर तो माणूस त्याला मूर्त्यांची ऑर्डर देतो. त्या बदलात त्याला पैसे मिळतात, प्रचंड ऑर्डर मिळते आणि हा त्याच्यातून हळूहळू हळू करत लाखो रुपये कमवायला लागतो. ज्या मुलाला टाकून दिलेलं तो मुलगा लाखो रुपये कमवायला लागतो. त्याची आजी खूप खुश होते नातवाला बघून, की आता माझ्या माघारी माझ्या नातवाचं म्हणजे कसं होईल हे तिला चिंता राहत नाही. कारण पैसा खूप महत्त्वाचा आहे. जर एखाद्याकडे पैसा नसेल आणि जगायचं म्हटलं तर भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. आणि भीक मागून सुद्धा एक दिवस देतील लोक, 2 दिवस देतील. तर जर अशी मुलं आपल्या पोटाला आल्यात तर आयांनी त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. ही निष्ठुर आई त्याला सोडून गेली. निष्ठुरच आई असेल आणि कलियुगातच हे घडतंय. आधी असं बघायला मिळत नव्हतं. पण मला असं म्हणायचं आहे, देवानं जसं जन्माला घातलंय तसं त्या मुलाची काय चूक आहे. देवानंच त्याला तसं जन्माला घातलंय, पण त्याला काहीतरी कला दिलीच ना देवानं. आणि हाच विचार खूप महत्त्वाचा असतो. देवानं तुम्हाला काहीतरी कमी दिले तर ते भरून काढण्यासाठी, ती जागा भरून काढण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा दिलेलं असतं. असं कधीच होत नाही. देव तुमच्यावर असा अन्याय कधीच करत नाही. फक्त ती गुण, ती सुप्त पडलेली जी अंगातली कला आहे तिला वाव मिळाला पाहिजे. जर तुमच्या आसपास अशी कोण मुलं असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या. आणि अशा मुलांना प्रोत्साहन द्यायला किंवा म्हणजे माझ्या ओळखीच्या खूप साऱ्या संस्था आहेत की जिथं अशा मुलांना शिकवलं जातं, व्यवसाय शिकवला जातो. तर मी नेहमी एक सांगत असते की अशी जर मुलं तुमच्या आसपास असतील
तर मला नक्कीच कळवा. कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्की प्रयत्न करेन. आणि अशा मुलांना ज्यांना गरज आहे त्यांना पूर्ण त्यांचं अशा संस्था आहेत की त्यांचं सगळं करून मोफतमध्ये त्यांना शिक्षण दिलं जातं, नोकरी लावली जाते, काहीतरी हातांना काम दिलं जातं, त्यांच्या गुणांना वाव दिला जातो आणि त्यांना जे येतं त्यात त्यांना पारंगत केलं जातं. अशा खूप साऱ्या संस्था आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.